शैलजाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कैरीचा छुंदा करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: जिरे पावडर, हळद, मीठ, काश्मीरी लाल तिखट, गरम मसाला, साखर आणि ही एक अशी मोठी कैरी ती आपण किसून घेतलेली आहे. तिची साल येऊ द्यायची नाही अजिबात. हा कैरीचा किस केलेला आहे आपण. तर आता आपण या पाकक्रियेला सुरुवात करतो आहे. आता आपण हा कैरीचा किस मोजून घेऊन तेवढीच साखर त्यात घालणार आहोत. हे बघा, हा 2 वाट्या किस आहे. याला आपण 2 वाट्या साखर घालणार आहे. ही कैरी पाडाची कैरी होती, तोतापुरीची, त्यामुळे ही किंचित पिवळट निघाली आहे. पण हिचा किस चांगला कडक आहे. हे चांगलं कालवून घ्यायचं आहे. रंग पिवळट असला तरी याची चव आंबट आहे, त्यामुळे याला साखर कमी चालणार नाही. आता आपण गॅसवर हे शिजायला ठेवतोय. कढई तापेपर्यंत जरा गॅस आपण मोठा ठेवलेला आहे. हा वर्षभर टिकणारा पदार्थ आहे आणि तुम्ही केव्हाही खाऊ शकता. आता हा किस शिजत आलेला आहे. त्याच्यात आपण थोडी हळद आणि थोडं मीठ घालतो. हळद मीठ घातल्यावर हलवायचं आहे, थोडंसं शिजू द्यायचं आहे. गॅस किंचित मध्यम केलेला आहे. आता हे शिजत आलेलं आहे.
यात आपण आता काश्मीरी लाल तिखट हे घालतोय. याचा रंग आणि चव हे साधारण 1.5 चमचा घातलेले आहे. थोडी जिरे पावडर घातली, एक अर्धा चमचा, आणि गरम मसाला. आणि मिसळून परत आपण हलवतोय आता आणि शिजू देतोय थोडं. काश्मीरी लाल तिखटामुळे याला लाल भडक रंग आलेला दिसतोय चांगला. आता शिजून तयार झालेलं आहे. आता गार झाला की आपण बाटलीत भरून ठेवू शकतो. अशा रीतीने कैरीचा छुंदा आपण केलेला आहे. आपल्यास आवडल्यास आपणही करून पहा आणि लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.